एकात्मिक बालविकास सेवा योजना बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी कार्यालय जिल्हा सोलापूर पश्चिम या कार्यालयाअंतर्गत बीट क्रमांक 1 संतपेठ यांच्या आरंभ पालक मेळावा आज आयोजित केलेला आहे। हा आरंभ पालक मेळावा बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणजे किरण जाधव साहेब तसेच राज्य समन्वयक माननीय सोनाली कांबळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या मेळाव्याचे आपण इथे आयोजन केलेले आहे। 0 ते 3 वर्ष वयोगट गटातील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्न करत आहोत। त्याकरता आरंभ संकल्पना आपण सर्वत्र पोहोचवणार आहोत। आज पंढरपूरमध्ये हा कार्यक्रम घेतोय, त्याचबरोबर माळशिरस सांगोला मंगळवेढा इथे आपण कार्यक्रम घेणार आहोत आणि खूप छान सुंदर कल्पना आहे की आरंभ म्हणजे सुरुवात। आपण बालकांच्या विकासाची सुरुवात शून्यापासून म्हणजे गर्भावस्थेपासून ते त्यांच्या 3 वर्षापर्यंत आपण करणार आहोत। 2 वर्षापर्यंत बालकांच्या मेंदूचा विकास हा 75% झालेला असतो, तसेच 5 वर्षापर्यंत बालकांच्या मेंदूचा विकास हा 90% होतो। तर आपण खरं तर सर्व पालकांनी 2 वर्षापर्यंतच्या बालकांकडे खूप लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्यांच्याकडे लक्ष द्यायचं म्हणजे तर काय छोट्या छोट्या खेळाच्या माध्यमातून त्यांचा सर्वांगीण विकास करण्याकरता प्रयत्न करायचा। तो सर्वांगीण विकास कसा करायचा आजच्या आरंभाचे जे आम्ही स्टॉल लावले आहे त्याला सर्वांनी भेट द्यावी आणि त्याच्या माध्यमातून सर्वांनी समजून घ्यावं। आता जो मोबाईलवरचा वाढता वापर म्हणजे होत आहे तो कमी करण्यासाठी पालकांना प्रश्न पडतो की नक्की आपण काय केलं पाहिजे। तर खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या आम्ही स्टॉलच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत, जसं की बाहुलीघर असेल किंवा इतरही बोगदा आहे। खूप चांगल्या संकल्पना पालकांनी समजावून घेऊन मुलांशी खेळत राहिला तर मुलांचा सर्वांगीण विकास हा 100% नक्कीच होईल। धन्यवाद। नमस्कार। एकात्मिक बालविकास प्रकल्प पंढरपूर संतपेठ येथे संदर मॅडमच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी अतिशय सुंदर उपक्रम राबवला। उपक्रमाचं नावच अतिशय सुंदर आहे, आरंभ। आयुष्याची सुरुवात कशी व्हायला हवी आणि आपल्या सर्व पालकांना नेहमी वाटतं की आपलं मूल सुदृढ असावं, सुंदर असावं आणि त्याहून बुद्धिमानही असावं। या सगळ्यांचा मेळ या इथे छान घालण्यात आलेला आहे। जे स्टॉल लावलेले आहेत तिथे सगळीकडे बुद्धीचा विकास कसा व्हावा, कोणता आहार घ्यावा, स्पेशली 0 ते 3 वयाच्यामध्ये हा बुद्धीचा विकास खूप चांगल्या पद्धतीने होतो। मुलांची जडणघडण करत असताना पालकांचं वागणं, बोलणं, त्यांची कृती किती मुलांवर परिणाम करत असते हे या छान छोट्या गोष्टींना सर्व अंगणवाडी सेविकांनी खूप छान पद्धतीने दाखवलं आणि त्या सगळ्या ज्या वस्तू केल्यात अगदी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू आहेत। तुम्ही पाहिलं हॉलमध्ये तर मुलं अतिशय त्या सगळ्या गोष्टींचा आनंद घेतात, काही पालकही त्याचा आनंद घेतात। पाण्याचा स्पर्श असेल, जमिनीचा स्पर्श असेल किंवा कुठल्याही पदार्थाचा ते स्पर्शज्ञान होणं मुलांना खूप आवश्यक असतं। त्याचबरोबर आपले जे सगळे ज्ञानेंद्रिय आहेत म्हणजे कानाने नीट ऐकू येणं, छान बोलता येणं, आय कॉन्टॅक्ट होणं म्हणजे संवाद साधता येणं मुलांना, ह्या सगळ्यांची ज्या पद्धतीने विकास व्हायला हवा त्यासाठी जो आहार लागतो सात्विक आहार म्हणू आणि त्यातल्या त्यात पोषण आहार म्हणून याचं सुंदर प्रात्यक्षिक इथं त्यांनी सगळ्यांनी दाखवलेलं आहे। आता ज्या काळाबरोबर आपण बदलतोय आणि त्याच्याबरोबर आपल्याला मोबाईलचा जास्त वापर होतोय किंवा खाण्यापिण्याचे पदार्थ बदलत आहेत, यासाठी ह्या मेळाव्याला नक्की भेट देणं गरजेचं आहे आणि चांगल्या अर्थाने आपल्या मुलांच्या आयुष्याचा आरंभ करावा असं मला वाटतं। हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे आणि तो वारंवार सेविकांनी घ्यावा अशी माझ्याकडून त्यांना शुभेच्छा आणि विनंती राहील। धन्यवाद।